जीवनातील सर्व व्यथा दुःख समस्या कमी करण्याचं साधन म्हणजे राम कथा आहे. जीवनमुक्त ऋषी मुनी साधू संत ब्रह्मचारी गृहस्थी वानप्रस्थी सर्वांच्या हृदयाला आनंद देणारी पावनी गंगा रामचरित मानस कथा ही गंगा वाहती आहे. संत महंत भगवंत या सर्वांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीराम नामानं पवित्र झालेल्या अमळनेर गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज गुरुवर्य बंसी बाबा गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळे गुरुजी कल्याण बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने महंत गुरुवर्य पुंडलिक महाराज शास्त्रीजी महंत गुरुवर्य आपल्या सर्वांची गुरुमाऊली देवगडचे बाबा गुरुबंधू प्रकाशानंदगिरी महाराज गुरुबंधू देवीदासजी बाबा गुरुबंधू भगवानजी बाबा गुरुबंधू गावटे बाबा या सर्व आदरणीय वंदनीय गुरुबंधूंच्या मार्गदर्शनाने सुंदर असणारा हा श्रीराम कथेचा उपक्रम आणि त्या उपक्रमामध्ये अलौकिक राम नावाचं तत्व आपल्यासमोर दिसतं आहे. कालच सीता स्वयंवराच्या प्रसंगामध्ये आपण या ठिकाणी अत्यंत सुमधुर सर्वांच्या हृदयाला आल्हाददायक असणारा विवाह सोहळा संपन्न केला. एक आदर्श सोहळा जर कुठे पाहायचा असेल तर आपण कालचा अनुभव या ठिकाणी अनुभवलेला आहे. लग्न म्हटलं की आनंद सोहळा असतो, लग्न म्हटलं की उत्साह असतो, पण या लग्नामध्ये अमंगल द्रव्य नसावं. लग्न हे मंगल कार्य आहे आणि दारू असेल मदिरा असेल विविध अशा स्वरूपाचं नृत्य असेल हे अमंगलकारक अशा स्वरूपाचे दृश्य आहे. अमंगल पेय म्हणजे दारू आहे. मंगल कार्यामध्ये या सगळ्या गोष्टी नसाव्या. साधू संतांचा आशीर्वाद असावा, आईवडिलांचा आशीर्वाद असावा, असा सुंदर धर्ममंडप असावा आणि या धर्ममंडपामध्ये धर्माचरण करणारी पत्नी धर्माचरण करणारा पुरुष म्हणजे पती या दोन जीवांचं मिलन होऊन त्यांच्या संसाराला सुरुवात होणं हा प्रभू रामचंद्राचा अलौकिक आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून सुंदर लग्न सोहळा पार पडलेला आहे. भगवान प्रभू रामचंद्र सीता माता यांचा विवाहही संपन्न झाला. आकाशाशी जडले नाते जडले नाते जडले नाते आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामाने सहज उचलले धनुशंकराचे पूर्ण जाहले जनकन रूपाच्या हित अंतरीचे उभे ठाकले भाग्य सावळे भाग्य सावळे भाग्य सावळे उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे स्वयंवर झाले सीते जय श्रीराम स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे. टाळी वाजवा हरी बोल.
हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी, आज जानकी अर्पियली मी दशरथ पुत्रासी, आनंदाने भरले डोळे, आनंदाने भरले डोळे, तृप्त मिथिलेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे। रामचंद्र भगवान की जय। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी गोरज मुहूर्तावरती भगवान प्रभू रामचंद्र आणि सीता मातेचा विवाह सोहळा पार पडलेला आहे। अत्यंत आनंदामध्ये सोहळा पार पडलेला असताना शतानंदजी जनक महाराजांना सांगतात, जनकजी काय महाराज, राजा दशरथाकडे एकूण 4 मुलं आहेत आणि आपल्याकडे देखील आपली सीता धरून 4 मुली आहेत। प्रभू रामाचं लग्न सीतेबरोबर झालेलं आहे आणि आपल्याकडे अजून 3 मुली आहेत, मांडवी, श्रुतकीर्ती, उर्मिला। त्यांच्याकडे देखील 3 भाऊ आहेत। एकाच मंडपामध्ये अजून 3 मुलींचं लग्न झालं तर काय हरकत आहे। राजा जनकाला आनंद झाला। विचारण्यात आलं विश्वामित्रजीला, कुलगुरू वशिष्ठांना, लग्न जमवायचं असेल तरीही त्या काळामध्ये कुलगुरूंना विचारलं जात होतं, ज्येष्ठांना विचारलं जात होतं। शोधून कुळे दोन्ही कुमारिकेचे शुभलग्नी, समान कुल असल्यानंतरच तो विवाह त्या ठिकाणी सक्सेस होत असतो, शेवटापर्यंत जात असतो। सगळेच विरुद्ध विचार, विरुद्ध धर्म, विरुद्ध सगळ्या गोष्टी जर असेल, त्याला कदाचित सरकार मान्यता देत असेल, पण तरीही शास्त्र मान्यता देत नाही, कारण वेगवेगळ्या पद्धतीचे विघ्न त्यामध्ये निर्माण होत असतात मानवी जीवन जगत असताना। म्हणून संत ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने आपल्या मानवी जीवनाची वाटचाल करावी। राजा दशरथापर्यंत बातमी पोहोचलेली आहे। राजा दशरथाला आनंद झाला आणि मग त्याच मांडवामध्ये भरत, मांडवी, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, लक्ष्मणजी आणि उर्मिला या 4ही भावंडांचे लग्न पार पडलेले आहेत। बोलो प्रभू रामचंद्र भगवान की जय। मुळात आपल्या धर्म संस्कृतीनं विवाह हा एक संस्कार सांगितलेला आहे। शास्त्रामध्ये जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यामध्ये एक विवाह संस्कार आहे। वृत्ती जर अत्यंत एकांकी असेल, भगवत प्रेमी असेल, अभ्यासू वृत्ती असेल, त्या वृत्तीमध्ये चांचल्य भाव नसेल, विषय भोगाची इच्छा नसेल, तर त्यानं खुशाल ब्रह्मचारी राहावं, देवाचं भजन करावं, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे। पण वृत्तीमध्ये चंचलता असेल, विषय भोगाकडे चित्त आकर्षित होत असेल, तर शास्त्र सांगतंय, ज्ञानोबराय सांगतात, असोनी संसारी जिभे बेगू करी, वेदशास्त्रुबारी बाह्य सदा। वेदशास्त्रानं आज्ञा दिली, नाहीतरी सुखे असावे संसारी, फजिती दुसरी करू नये, फजिती करून घेऊ नये, कारण विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किंवा। मुळातच मनामध्ये अनादी संसार मालेच्या ठाई विषय आहेत, त्या विषयाला इंद्रियापासून आवरणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे। ज्याचं विरक्त चित्त आहे त्यानं खुशाल ब्रह्मचारी राहावं। पण विवाह हा एक संस्कार आहे। शास्त्रामध्ये विशेषतः रामचरित मानसमध्ये संत मुरारी बापूंनी लग्न सोहळ्याकरता 5 कारणं सांगितलेले आहेत। पहिलं कारण सांगितलं इंद्रिय संयमन, दुसरं कारण सांगितले स्वकुल रक्षण, तिसरं कारण सांगितले सुप्रजोत्पादन,
चौथं कारण सांगितलंय सामाजिक ऐक्य आणि पाचवं कारण सांगितलंय स्वधर्माचरण. या 5 कारणास्तव प्रत्येकानं चित्त जर विषयापासून आवरणं कठीण असेल तर त्यानं लग्न करावं, विवाह संपन्न करून घ्यावा आणि आनंदामध्ये ग्रस्ताश्रमामध्ये जीवन जगता जगता भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. काही अडचण नाही आहे. विधीने सेवन विषय त्यागा ते समान शास्त्रचिंतन संत सांगतायत. लग्न सोहळा अत्यंत आनंदामध्ये पार पडलेला आहे. काही दिवसपर्यंत राजा दशरथ, कुलगुरू वशिष्ठ, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र मिथिला नगरीमध्ये वास करतायत. रामचरित मानसमध्ये 3 प्रकारची नगरी आहे. एक आहे अयोध्या नगरी, दुसरी आहे मिथिला नगरी, तिसरी आहे लंका नगरी. लंका ही भोगभूमी आहे, मिथिला ही भक्तीची भूमी आहे आणि अयोध्या ही ज्ञानाची भूमी आहे. त्या ठिकाणी तो विषय महत्वाचा सांगितलेला आहे. या रामचरित मानसमध्ये 2 प्रकारच्या वाटिका आहेत. एक आहे पुष्प वाटिका, दुसरी आहे अशोक वाटिका. पुष्प वाटिकेमध्ये भगवान परशुरामचंद्र आणि सीता मातेचं मिलन आहे आणि अशोक वाटिकेमध्ये प्रभू रामचंद्राचा आणि सीता मातेचा विरह आहे. भोगाच्या भूमीमध्ये विरह होत असतो आणि भक्तीच्या भूमीमध्ये भगवंताचं मिलन होत असतं. मिथिला ही भक्तीची भूमी आहे आणि लंका ही भोगभूमी आहे, तिथे विरह होतो. आज जो विषय आपल्याला प्राप्त झाला त्या विषयाचा विरह आपल्याला सहन करावा लागतो. मिथिलेमध्ये अत्यंत आनंदामध्ये काही दिवस गेल्यानंतर राजा दशरथानं सांगितलं, विश्वामित्रजी आपल्याला अयोध्येमध्ये गेलं पाहिजे. विश्वामित्रजीनं शतानंदजीपर्यंत निरोप पोहोचवलेला आहे. शतानंदजीनं राजा जनकाला सांगितलं, महाराज, जनक महाराज, राजा दशरथ निरोप मागताय, गेलं पाहिजे म्हणतात अयोध्येमध्ये. एवढं ऐकलं जनक महाराजांनी आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राजा दशरथ जाणार म्हणजे श्रीराम जाणार, श्रीराम जाणार, माझी जानकी जाणार, माझी श्रुतकीर्ती जाणार, मांडवी जाणार, उर्मिला जाणार. रडू लागले महाराज जनक. विदेही जनक, पण मुलीच्या बद्दल मात्र प्रत्येकाचं हृदय असं कोमल असतं. कितीही कठोर अंतकरणाचा बाप असेल, पण ज्या वेळेला मुलगी तिच्या पतीच्या घरी जात असते त्यावेळेला प्रत्येक बापाच्या डोळ्याला पाणी असतं. कालच आपण तो विरह पाहिला असेल, अनुभवला असेल. सगळ्या घराची काळजी बाप करतो, पण बापाची काळजी करणारी घरामध्ये मुलगी असते. बाबा 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 भांडवून सोडते बाबाला. बाबा बाबा मला असं पाहिजे, बाबा मला हे पाहिजे, बाबा मला ते पाहिजे. सगळे लाड पुरवणारा तो बाप असतो, पण बापाची काळजी मुलगी घेत असते. बाबा जेवण केलं का? बाबा गोळी घेतली का? बाबा तुम्ही उदास का? मध्यरात्र व्हावी, सगळं घर झोपलेलं असावं, ती लेक आणखी जागी असते. रात्रीचे 12 वाजलेले आहेत, माझे बाबा का नाही आले अजून? माझे बाबा का बरं आले नाही अजून? तेवढ्यामध्ये दारावरती थाप पडते, ताई ग दरवाजा उघड. क्षणाचा विलंब न लावता ती मुलगी, ती लेक दरवाजा उघडते. दिवसभर थकलेला बाप ती लेक पाहते, त्या लेकीच्या डोळ्याला पाणी येतं. बाबा एवढं का कष्ट घेता बाबा तुम्ही? बाबा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, चला जेवण करून घ्या बाबा, दिवसभर उपाशी असाल तुम्ही. बापाने सांगितलं, ताई ग मला भूक नाही, मला नको जेवण. तिने सांगितलं, बाबा तुम्ही जर जेवणार नसाल ना तर मीही नाही जेवणार.
आपल्याकरता आपली लेक रात्रीच्या 12 वाजेपर्यंत उपवाशी आहे. बापाच्या डोळ्याला पाणी येतं. तो बाप जेवायला बसतो. दोघं बाप लेक जेवण करतात. ती लेक बापाला सांगते, बाबा काळजी का करता तुम्ही? तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करते बाबा. बाबा तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करते. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी माझा विवाह संपन्न करून द्या. बाबा मरेल पण तुमच्यापर्यंत तक्रार येऊ देणार नाही बाबा. काळजी करू नका. आपल्या बापाचा दाढी वाढलेला चेहरा, घासलेली तुटकी चप्पल, फाटकं असणारं बनेन पाहून त्या लेकीला अत्यंत वेदना होतात. व्याकुळ होते. बाबा बाबा काळजी करू नका बाबा. सगळ्या घराची काळजी करणारा बाप असतो, पण त्या बापाची काळजी करणारी लेक ज्या वेळेला आपल्याला सोडून पतीच्या घरी जाणार आहे, त्यावेळेला हिमालयासारखा बाप देखील पिघळला जातो. पत्थर असणारा हिमालय पण त्यावेळेला व्याकुळ होऊन जातो. त्याप्रमाणे विदेही जनक जानकी जाणार, जानकी जाणार, अत्यंत वेदना होतात त्या बापाला. गोस्वामी वर्णन करतात, निघालेल्या आहेत, पालख्या सजलेल्या आहेत, भोयांनी पालख्या उचललेल्या आहेत, सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. त्या 4ही मुलीनं सुनैना मातेनं जानकीला आपल्या हृदयाशी धरलेलं आहे. सांगितलं, जानकी काही झालं तरी चालेल पण धर्माचरण सोडू नको. आजपासून तुझी आई म्हणजे कौशल्या आहे. आजपासून तुझा पिता हा दशरथ आहे. नारी धर्मपती देव न दूजा. जा बेटी, आपल्या कुलाशिलाचं रक्षण कर, कुणाची अवज्ञा करू नको. आशीर्वाद दिला लेकीला. सीता पालखीमध्ये बसलेल्या आहेत, सगळ्या पालखीमध्ये बसल्यात. स्वतः राजा जनक सीमेपर्यंत वाट लावण्याकरता आलेले आहेत. व्याही भेट झालेली आहे. सगळं वऱ्हाड अयोध्येच्या दिशेनं निघून गेलं. मिथिलेमध्ये अत्यंत वेदना आहे, दुःख आहे. अयोध्येमध्ये मात्र आनंद आहे. शायद इसी का नाम जीवन है. यहाँ दुख है तो वहाँ सुख है. यहाँ कोई गा रहा है तो वहाँ कोई रो रहा है. यहाँ किसी का घर बना जा रहा है तो किसी का घर गिरा जा रहा है. यहाँ किसी के बेटे का जन्म हो रहा है और वहाँ किसी का जनाजा निकला जा रहा है. यही जीवन है. यहाँ दुख है तो वहाँ सुख है. यहाँ सुख है तो वहाँ दुख है. मिथिलेमध्ये अत्यंत वेदना आहे, दुःख आहे, औदासीन्य आहे. पण अयोध्येमध्ये मात्र अत्यंत आनंद आहे. अयोध्या सजवलेली आहे आणि 4ही सुनांचं स्वागत कौशल्या मातेनं, कैकेयी मातेनं, सुमित्रा मातेनं केलेलं आहे. गोस्वामीने वर्णन केलंय, सिय रघुवीर विवाहुजे सप्रेम गाव हे सुनही. तीन काहू सदा उत्साहू मंगलाय राम जसू. बोलो गोस्वामी तुलसीदास जी महाराज की जय. गोस्वामी बालकांडाची या ठिकाणी समाप्ती करतायत आणि अयोध्या कांडाची सुरुवात आहे. बालकांड म्हणजे बालपण आहे, अयोध्या कांड म्हणजे तरुणपण आहे. महाराज वर्णन करतात, करी विवाहु आये घरही मंगल मोह अपार. द्वादशयुर्ष विलासयुत रहे कृपागार. 12 वर्ष अत्यंत आनंदामध्ये गेलेले आहेत प्रभू रामचंद्राच्या जीवनामध्ये. सगळ्या बाजूनं सौख्य आहे, आनंदी आनंद आहे. करी विवाह आहे घरही मंगल मोह अपार. 12 वर्ष विलासयुत रहे कृपा आगार. अत्यंत आनंद आहे. एक दिवस राजा दशरथाचा दरबार भरलेला आहे आणि त्या दरबारामध्ये काय झालं कुणास ठाऊक. राजा दशरथानं आरसा पाहिला आणि आरसा पाहिल्यानंतर दशरथाला काय दिसलं. श्रवण समीप भय सित केसा. मनहु जठरपन
अस उपदशा नृप जुबराज राम कह दे हो जीवन जन्म लाहो किन ले हो श्रवण समीप भय सिद्ध के मनहु जठरपन अस उपदशा राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। श्रवण समीप भय सित केसा मानहु जठरपन अस उपदेशा। कानाजवळचा एक केस राजा दशरथाला पांढरा दिसला. जरा कर्णमुळी करू आली गोष्टी. महाराज देखील वर्णन करतायत. गोस्वामी तुळशीदासजी महाराज तेच सांगतात. राजा दशरथानं कानाजवळचा केस पांढरा दिसला आणि राजा दशरथानं ठरवलं आता मी म्हातारा व्हायला लागलोय, आता हा राजकारभार श्रीरामाच्या हातामध्ये द्यावा. जुन्या काळामध्ये म्हातारपणाचे हे संकेत पाळले जात होते, मानले जात होते. या सूचना आहेत. केस पांढरे होणं, एखादा दुसरा दात पडणं, चेहऱ्यावरती सुरकुत्या येणं, हे म्हातारपणाचे लक्षणं आहेत. आता शेवटचे दिवस जवळ यायला लागलेत. आता शेवटची तयारी करा. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड होण्याकरता आता इथून पुढे प्रयत्न करा. झालं ते झालं. तारुण्य सरलंय, आता म्हातारपण लागलंय. आता उद्धाराचा विचार करावा. पण अलीकडे माणसं हुशार झालेत. एकही केस माणसं पांढरा होऊ देत नाही. जादू आहे त्यांच्याकडे. 70 वर्षाचा मनुष्य देखील 16 वर्षाचा तरुण दिसण्याकरता फक्त 30 रुपये लागतात. जास्त भाव असेल कदाचित, माहित नाही. दात सुद्धा पडू देत नाही लोक. चेहऱ्यावरती सुरकुती येऊ देत नाहीत. लेपावर लेप लावतात. ब्युटी पार्लर. म्हातारपणाचे हे लक्षण आहेत. राजानं पाहिला आरसा. आरसा काय करतो? जे आहे ते दाखवतो, नाही ते दाखवत नाही. आरसा खरं बोलतो, नेहमी खोटं बोलत नाही. जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे, नकट्या कैसा पालटे. जय श्रीराम. सोपं आहे बाबा, सोपं आहे म्हटलं. जैसा तैसा दावी आरसा नकट्या कैसा पालटे. वा, महाराजांनी प्रमाण दिले आमच्या सचिन बाबांनी. त्याचा आरशाशी संबंध जास्त होता ना. नकटा मनुष्य आहे. नकटा ज्याला नाकच नाही, ही नाकांची जागा आहे, अशी पाटी लावण्याची वेळ आहे. त्याला आरसा काय करील? आरसा त्याचं नाक उगवू शकत नाही. एक म्हातारी, आता तुम्ही प्रमाण वाढवलं म्हणून वाढवलं. आता म्हातारी जनरल स्टोअरमध्ये गेली. बाबा, ए दुकानदार, काय आरसा दे ना मला. म्हटलं थांबा आजी, आरसा देतो. त्यांनी सुंदर आरसा दिला. किती रुपये? 50 रुपये. तिने आरसा घेतला. कसं तरी असं नाक वाकडं केलं. म्हणजे ठेवून दे आरसा, दुसरा दाखव, जरा चांगला आरसा दाखव. त्यांनी 100 रुपयाचा दाखवला. तोही घेतला, ठेवून दिला. चांगला नाही आरसा, जरा क्वालिटीचा दाखव. 500 रुपयाचा आरसा दाखवला. तोही पसंत पडला नाही. अरे चांगले आरसे नाहीत का तुझ्याकडे? क्वालिटीचे आहेत ना आजी. तो गोडाऊनमध्ये गेला, 5000 रुपयाचा आरसा आणला. आजीबाई आता पहा, उभ्या दिसाल तुम्ही आरशामध्ये, काळजी करू नका. तोही आरसा पाहिला आणि सांगितलं आरसा चांगला नाही आहे. अरे काय आरसे होते पहिले, काय रूप दाखवायचे आरसे. आरसे खराब झाले तुझे. काय आरसे होते पहिले. दुकानदाराने विचारलं, आजीबाई तुम्ही आरसे घेत होता त्यावेळेला वय काय होतं? म्हणले 21 वर्षाचं. आता किती आहे? म्हणले 85. म्हणले आजीबाई मग आरशाचा दोष नाही, तुमचं मॉडेल बदललं. आरसा काय करील त्याला?
आरसा आहे ते दाखवतो. राजा दशरथानं पाहिलं. श्रवण समीप भय सित केसा, मानव जठरपण असं उपदेशा. सांगितलं हे राज्य रामाला देऊन टाकावं. प्रत्येक बापानं याचा विचार करावा. आपला प्रपंच जोपर्यंत आपली चप्पल आपल्या मुलाच्या पायाला येत नाही तोपर्यंत संसाराची जबाबदारी घ्यावी. आपली चप्पल मुलाच्या पायाला यायला लागली, मुलगा डोळे वर करून बोलायला लागला, मुलगा स्वतःचा कारभार स्वतःच्या हाताने करायला लागला, तो सक्षम आहे, व्यवहार दक्ष आहे, संस्कारी आहे, विशाल बापानं सगळा प्रपंच मुलाच्या हवाली करून द्यावा आणि भगवंताचं भजन करावं, चिंतन करावं, त्याला मार्गदर्शन करावं, पण भगवंताचं भजन प्रामुख्यानं करावं. राजा दशरथानं विचार केला, हा प्रपंच, हा राज्य कारभार रामाच्या हातामध्ये द्यावा. कुलगुरू वशिष्ठ, मंत्रीगण या सगळ्यांना विचारलं. सगळ्यांना आनंद झाला. कुलगुरू वशिष्ठांनी सांगितलं, उद्या प्रभू रामाचा राज्याभिषेक करूया. सप्तसागराचं तीर्थ सांगितलेलं आहे, अनेक नद्यांचं तीर्थ सांगितलेलं आहे. अयोध्या नगरी सजू लागलेली आहे, जिकडे तिकडे मंगल वाद्य वाजू लागलेलं आहे. उद्या रामचंद्रजींचा राज्याभिषेक होणार आहे. तो उत्साह पाहिला त्या दासीनं. दीख मंथरा नगर बनावा, मंजुळ मंगल बाज बधावा. दीख मंथरा नगर बनावा, मंजुळ मंगल बाज बधावा. ऊंच सिलोगन काह उठाहू, राम तिलक सुनी उरदाऊ. जय हो. ऊंच सिलोगन काह उठाहू, राम तिलक सुनी उरदाऊ. राम तिलक सुनी उरदाऊ, राम तिलक सुनी उरदाऊ. जय श्री राम. दीख मंथरा नगर बनावा, मंजुल मंगल बाज बधावा. पूज श्लोकन काहा उसाव, राम तिलक सुनी उरदाऊ. तिनं तो उत्साह पाहिला, आनंद पाहिला, नगरी सजवलेली पाहिली आणि मंथरा भयभीत झालेली आहे. एक दासी पळत चाललेली आहे. दासीला थांबवलं. काय ग, हा उत्साह कशाचा आहे? त्या दासीने सांगितलं, मंथरे तुला माहित नाही का? म्हटले नाही. त्या दासीने सांगितलं, मंथरे जा कौशल्याच्या महालामध्ये, विचार त्या मातेला, कौशल्या महाराणीला, तुला बक्षीस मिळेल. त्याने सांगितलं, मी जाणार नाही तिकडे, तूच सांग काय ते. त्याने सांगितलं, उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे, त्याकरता नगरी सजवली जातीये. एवढं ऐकलं त्या मंथरेनं आणि तिला धक्का बसला. हृदय विकाराचा तीव्र झटका बसला तिला. कारण दुसऱ्याचा उत्साह, दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं सुख ज्याला सहन होत नाही त्याला मंथरा म्हणावं. आपल्याकडे सुद्धा अशा बऱ्याच मंथरा असतात. आपल्याकडे सुद्धा असे बरेच मंथोरो असतात. स्त्रीलिंगी असेल तर मंथरा आणि पुल्लिंगी असेल तर मंथोरो. दुसऱ्याचं सुख न पाहवलं जाणं, अर्थात जळवू लाकडाची वखार. दुसऱ्याचं सुख पाहिलं की यांना जळफळाट उठतो, पोटात असा अग्नीचा गोळाच उठतो. एक जण डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब काय जरा पोट दुखतं हो. म्हणजे कधीपासून? म्हणजे शेजाऱ्याने गाडी घेतल्यापासून जरा जास्तच दुखायला लागलंय. याला मंथरा म्हणावं. त्याचा बंगला झाला की याला त्रास होतो, त्याला मुलगा झाला याला दुःख होतं, त्याला चांगला कांद्याला भाव मिळाला, मुलीचं लग्न झालं, मुलाला नोकरी लागली, शेजाऱ्याला खूप त्रास होतो. एका बंगल्यावरती लिहिलेलं होतं, शेजाऱ्याची कृपा, निंदकाची कृपा. त्याला विचारलं, का रे बाबा हे असं का लिहिलं? त्यांनी सांगितलं, मला लिहायचं होतं निंदकाचे घर असावे शेजारी, पण मला शेजारीच राहते ते. असं का लिहिलं? त्यांनी सांगितलं, निंदकाची कृपा. असं का लिहिलं? म्हटलं, मी पहिला दारू पित होतो, पत्ते खेळत होतो, वाईट वागत होतो, कामधाम करत नव्हतो. हा शेजारी माझी कायम निंदा करायचा. यानं काय बंगला बांधावा, यानं काय गाडी घ्यावी, यानं काय दारू सोडावी, यानं काय व्यसन सोडावं, असं कायम मला बोलत राहायचा. त्याच्या बोलण्यामुळे मी व्यसन सोडलं, कामाला लागलो आणि बंगला बांधला. मग ही सगळी कृपा कोणाची आहे? म्हटलं त्याचीच आहे बाबा, निंदकाची कृपा.
येती निंदकापाशी अशेषही पापे. दुसऱ्याची निंदा केली की आपल्यावरती सगळं पाप आलं म्हणून समजा. म्हणून कोणाची निंदा आपल्याकडून घडू नये. निंदक जर असेल त्याला मंथरा म्हणावं, मंथरा म्हणावं. अयोध्येमध्ये उत्साह आहे. मंथरेला त्रास झालेला आहे. काठी टेकत टेकत मंथरा कैकेयीच्या महालामध्ये गेलेली आहे. कैकेयीने विचारलं, मंथरे तू एवढी उदास का? माझा राम तर बरा आहे ना, माझ्या रामाला काही झालं नाही ना? कारण सगळ्यात जास्त प्रेम कैकेयीचं जर कोणावरती होतं तर ते भगवान श्रीरामावरती होतं. माझा राम बरा आहे ना? मंथरीने सांगितलं, कैकेयी तू अत्यंत भोळी आहे, तुला काय राजकारण चाललं माहित नाही. अगं कैकेयी, तुझ्या विरोधामध्ये कटकारस्थान चालू आहे अयोध्येमध्ये. तुझा तो कपटी नवरा महाराज दशरथ रामाला राज्यावरती बसवणार आहे. आपल्या पतिदेवाला कपटी म्हटल्यामुळे कैकेयीनं त्या मंथरेला धक्का दिला. मंथरा जमिनीवरती पडली, पण त्या विकल्पानं कैकेयीमध्ये प्रवेश केला. याच्या अगोदरची घटना, राम अयोध्येमध्ये राजा होणार, स्वर्गामध्ये मीटिंग बसली. 33 कोटी देव रावणाच्या बंदिवासामध्ये आहेत. त्यांची सुटका करण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र वनामध्ये गेला पाहिजे. सीतेसहित तो ज्या वेळेला पंचवटीमध्ये जाईल, रावण सीतेचं अपहरण करील, तेव्हा राम लंकेमध्ये जाऊन रावणाचा वध करील. तेव्हा 33 कोटी देवता रावणाच्या बंदिवासातले सुटतील. 33 कोटी देवतांची सुटका करण्याकरता रावणाचा वध झाला पाहिजे. रावणाचा वध होण्याकरता रावणानं सीतेचं अपहरण केलं पाहिजे. आणि सीतेचं अपहरण करण्याकरता राम राजा होता कामा नये. राम वनाला गेला पाहिजे. सरस्वतीला पाठवलं. सरस्वती आलेली आहे अयोध्येमध्ये. कोणाच्या बुद्धीमध्ये प्रवेश करावा म्हणून तिनं अयोध्येमध्ये शुद्ध सात्विक लोकांच्या बुद्धीमध्ये प्रवेश करता येणं शक्य नाही. ही कैकेयीच्या बरोबर आलेली दासी होती मंथरा. तिच्या बुद्धीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या मंथरेने सगळं वातावरण बिघडवलं. कैकेयीनं ज्या वेळेला धक्का दिला त्यावेळेला मंथरा जमिनीवरती पडली, पण विकल्पानं कैकेयीमध्ये प्रवेश केला. कैकेयीने विचारलं, मंथरे काय बोलतेस तू? मंथरेने सांगितलं, हे कैकेयी, अयोध्येची महाराणी, अयोध्येची राजमाता कौशल्या झाली काय आणि अयोध्येची राजमाता कैकेयी झाली काय? मी मात्र दासीच राहणार ना. पण हे कैकेयी, तुला दासी झालेलं मी माझ्या डोळ्याने पाहणार नाही, मरण पत्करील, पण माझी कैकेयी दासी झालेलं मी पाहणार नाही. हे मंथरे तू काय बोलते? खरं तेच बोलते. हे कारस्थान ठरलेलं आहे. राम राजा होणार आहे, काही दिवसापूर्वी ठरलेला आहे, तुला माहीत नाही. मी काय करू? त्यावेळेला त्या मंथरेनं कैकेयीला उपदेश केला. इथे मंथरा झाली गुरु आणि कैकेयी झाली शिष्य. उपदेश कोणाकडून घ्यावा हे सुद्धा कळालं पाहिजे, कोणाचं ऐकावं हे कळालं पाहिजे. मंथरेसारख्या वृत्तीच्या लोकांचं ऐकू नये काही झालं तरी. मंथरेने सांगितलं, कैकेयी जा कोपभवनामध्ये, मलिन वस्त्र धारण कर, अलंकार काढून ठेव, केस मोकळे सोड, अंधाऱ्या खोलीमध्ये बस आणि राजा ज्या वेळेला येतील, महाराज ज्या वेळेला येतील त्यावेळेला तुझे असणारे 2 वरदान मागून घे. सांगितलेलं आहे त्याप्रमाणे कैकेयी कोपभवनामध्ये गेलेले आहे. अत्यंत आनंदामध्ये राजा दशरथ आलेले आहेत. मंथरा दरवाजामध्ये उभी आहे. विचारलं, मंथरे महाराणी कैकेयी कुठे आहे? फक्त इशारा केला कोपभवनाकडे. राजा दशरथ कोपभवनामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर अंधाऱ्या खोलीमध्ये मलिन वस्त्र धारण करून, केस मोकळे सोडून कैकेयी जमिनीवरती बसलेली आहे. महाराज जवळ गेलेला आहेत. हे कैकेयी, काय झालं सांग ना. प्रिय पत्नी असणारी कैकेयी, माझी लाडकी महाराणी कैकेयी, तुला काय दुःख आहे मला सांग ना. हे कैकेयी, आज मी अत्यंत प्रसन्न आहे, तुला जे पाहिजे ते मागून घे. त्यावेळेला खवळली कैकेयी, महाराज तुम्ही कपटी आहात. कैकेयी, मी काय कपट केलं?
मला न सांगता अनेक निर्णय तुम्ही घेता. राजा दशरथाला वाटलं काहीतरी चेष्टा करतीये. हे महाराणी, आज मी प्रसन्न आहे, तुला जे मागायचे ते मागून घे. कैकेयीने सांगितलं, महाराज, देवदानवाच्या युद्धामध्ये मी तुम्हाला सहाय्य केलं होतं, त्यावेळेला 2 वरदानं मागायचे राहिलेले आहेत, ते अजून दिलेले नाही आहेत तुम्ही, आणखी नवीन काय देणार? हसलेले आहेत राजा दशरथ. सांगितलं, कैकेयी, वरदान देण्याकरता मी तयार आहे. कैकेयीने सांगितलं, तसं वरदान मी मागणार नाही, पहिल्यांदा मला आश्वासन द्या, रामाची शपथ घ्या. अत्यंत भोळ्या भावानं महाराज दशरथानं श्रीरामाची शपथ घेतलेली आहे आणि विचारलं, हे कैकेयी, काय वरदान आहे? कैकेयीनं पहिलं वरदान मागितलं, महाराज, सुनहु प्राण प्रिय भावत जी का, देहु एक बर भरत ही टेका. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ मांगऊ दूसर बर कर जोरी, पुरवहनाथ मनोरथ मोरे. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ओ तापस बेश विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. देह एक वर भरत ही टीका. हे कैकेयी, तू माझी चेष्टा करते का? त्यावेळेला कैकेयीने सांगितलं, महाराज, तुम्हाला वाटलं ही कैकेयी साधारण काहीतरी मागेल, थोडं काहीतरी मागण्यामध्ये मी संतुष्ट होणाऱ्यापैकी नाहीये महाराज. पहिल्या वरानं भरताला राजगादी, महाराज दुसरं वरदान मागते. कैकेयीने सांगितलं, महाराज, तापस वेश विशेष उदासी, 14 वर्ष राम वनवासी. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम राम राम. सीता राम राम राम. राजा राम राम. सीता राम राम. राजा राम राम राम. सीता राम 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 राम राम. हर हर महादेव. श्रीराम, आपल्या कथेची सफलता, एखादा साधू महात्मा संत ज्या वेळेला अनामिकपणाने फोन न करता आपल्या कथेला हजेरी लावतात, त्या अर्थी आपली कथा सफल झाली हे आपण समजून घ्यावं. आज वरुण राजाने देखील कथेला हजेरी लावली आणि आज प्रत्यक्ष आदरणीय वंदनीय सर्वच गुरुबंधूंच्या वरती प्रेम करणारे आमचे
भगवानजी महाराज यांची या ठिकाणची उपस्थिती आपल्या सर्वांना आशीर्वादात्मक अशा स्वरूपाची आहे. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये वंदनीय महाराजांचं अभिनंदन करूया. आणि सगळं आयोजन नियोजन जर होत असेल तर आदरणीय महाराजांचंच अशा स्वरूपाचं अलौकिक मार्गदर्शन आदरणीय आमचे परशुरामजी बाबा आदी करून सर्व सुज्ञ जाणकार कार्यकर्ते. राम नामाचा विशेष प्रभाव या गावावरती आहे बाबा. 13 कोटीचा संकल्प या गावकऱ्यांनी केला. मला विनंती करायची आपल्या सर्वांना, 3.5 कोटीचा नामजप झालेला आहे. साधारण 9.5 कोटीचा नामजप आपल्याला करायचा आहे. आणि या नामजपाच्या सांगतेच्या वेळेला अलौकिक उत्सव या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण त्या दिशेनं सर्वांनी वाटचाल करावी. बोलो प्रभू रामचंद्र भगवान की. आणि सगळ्यामध्ये श्रेष्ठ जर का असेल तर ते आहे नामचिंतन. नामचिंतनाचा प्रभाव हा अत्यंत अलौकिक आहे. पुढे आपल्याला कथा येणार आहे. प्रभू रामाच्या नावानं दगडं तरलेले आहेत. आपण तर माणसं आहोत, आपल्याला तरण्याकरता काही अडचण नाही. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून प्रत्येकाने नामजप करावा, नामजप लिहावा. कायिक वाचिक मानसिक 3 पद्धतीची सेवा रामजप लिहिल्यानं होत असतो. आणि म्हणून आपण त्या कार्यामध्ये जमेल त्या पद्धतीची आपली आहुती द्यावी ही या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रार्थना करतो, विनंती करतो. आदरणीय महाराजांचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो, अभिनंदन करतो. कालच आदरणीय वंदनीय दिविदासजी बाबा हेही या ठिकाणी येऊन गेले. आज वंदनीय महाराज आलेले आहेत. महाराजांचं स्वागत आहे. कैकईनं महाराज दशरथांच्याकडे 2 वरदान मागितलेले आहेत. पहिल्या वरानं भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास सांगितलेला आहे. तापस वेस विशेष उदासी 14 वर्ष राम वनवासी. एवढं ऐकलं महाराज दशरथानं. मूर्छा आलेली आहे, जमिनीवरती पडलेले आहेत, जागे होतात, शुद्धीवरती येऊन बोलतात, हे कैकई तू माझा विश्वासघात केलास. हे कैकई माझ्या वरदानाला तू वेगळ्या अर्थानं या ठिकाणी घेतलेला आहेस. कैकई तू पापिनी आहे. कैकई मी तुझ्या पाया पडतो. हे राज्य मी भरताला देण्याकरता तयार आहे, पण माझ्या रामाला वनाला धाडू नको, माझ्या रामाला वनवासाला पाठवू नको. कैकई नमस्कार करतो तुला, माफी मागतो तुझी. कैकईचा निश्चय स्वर आहे महाराज. आता हे 2 वरदानं दिल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई परी वचन न जाई. तुमच्या पूर्वजांनी हे तत्व जोपासलं महाराज. रात्रभर महाराज दशरथ जमिनीवरती पडलेले आहेत. मुकुट एका बाजूला, केस विस्कटलेले आहेत. रात्रभर मूर्छा येऊन कधी शुद्धीवरती येतात, कधी मूर्छा येते. राम 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 प्रभूच्या नावाचा जप चालू आहे. पहाट झालेली आहे. सुमंतजी आलेले आहेत राजवाड्यावरती. पहाटे पहाटे उठून स्नान संध्या पूजा अर्चा करून महाराज दशरथ देवदर्शनाला येतात. आज का बरं नाही आले? कुठंतरी काकडा आरतीचं भजन चालू आहे. उठी उठी गोपाळा, उठी उठी गोपाळा. कुठंतरी काकडा आरतीचं भजन चालू आहे, कुठे आरती चालू आहे. मंगल वाद्य वाजू लागले वेगवेगळ्या पद्धतीने. प्रभू रामाचा राज्याभिषेक होणार आहे. सगळी अयोध्या सजलेली आहे, पण नियतीच्या मनामध्ये काय होतं कोणाला माहित नव्हतं. सुमंतजी आलेले आहेत. कैकेयीच्या महालाच्या समोर मंथरा बसलेले आहे दरवाजामध्ये. विचारलं, मंथरे महाराज कुठे आहेत? कैकेयीच्या कोपभुवनाकडे इशारा केला. कोपभुवनामध्ये ज्या वेळेला
सुमंतजी गेलेलं आहे. समोरचं दृश्य पाहिलं. राजा दशरथ जमिनीवरती पडलेले आहेत. कैकई उभी आहे. महाराणी अभिनय होतो, क्षमा करना, क्या हो गया महाराज को. कैकईने सांगितलं, सुमंतजी रामाजवळ काहीतरी काम आहे, जा रामाला घेऊन या. घाईनं सुमंतजी श्रीरामाकडे गेलेले आहेत. इकडे कौशल्येनं रामाला स्नान घातलेलं आहे. सीते आटोप, तुमचा राज्याभिषेक आहे आज. सुमंतजी गेलेले आहेत. प्रभू रामानं सुमंतजीला नमस्कार केला. सुमंतजी सांगतात, श्रीरामा, महाराज दशरथानं तुम्हाला बोलवलंय कैकईच्या कोपभवनामध्ये. आपल्या पित्याची आज्ञा मानून प्रभू रामचंद्र आलेले आहेत. कोपभवनामध्ये कैकईच्या समोरचं दृश्य पाहिलं. व्याकुळ झाले प्रभू रामचंद्र. विचारलं, आई काय झालं माझ्या पित्याला? एवढं कशाचं दुःख झालं माझ्या जन्मदात्याला? कैकईने सांगितलं, रामा तुझ्यावरचं प्रेम म्हणून तुझ्या पित्याची अवस्था अशी झाली. प्रभू सांगतायत, आई माझ्यावरच्या प्रेमामुळे माझ्या पित्याला एवढा त्रास होतो. काय झालं सांग ना आई. त्यावेळेला कैकईने सांगितलं, रामा मी 2 वरदानं मागितलेत. कोणते वरदान आई? पहिल्या वरानं भरताला राजगादी. प्रभू रामचंद्राच्या अंतःकरणामध्ये आनंद वाटला. माझा भरत अयोध्येचा राजा होणार. खरं म्हणजे पहिल्यापासून मलाच राजा होणं आवडत नव्हतं. माझा भरत राजा होणार, माझा भरत राजा होणार. प्रभूला मनस्वी आनंद झाला. आई दुसरं वरदान काय मागितलं सांग ना. त्यावेळेला कैकेने सांगितलं, हे रामा दुसरा वरानं 14 वर्ष राम वनवासी. प्रभू रामचंद्र आईकडे पाहतात, आईला नमस्कार करतात. आई तू किती महान आहेस. भरताला फक्त अयोध्येचं राज्य दिलं आणि आई मला तू वनाचं राज्य प्रदान केलंय. आई आनंदानं 14 वर्षपर्यंत वनामध्ये जातो. काळजी करू नको, तुझी आज्ञा शिरवंदी आहे. कैकेने सांगितलं, रामा घाई करा, नाही तर अनर्थ होण्याची शक्यता आहे. प्रभू रामचंद्र नमस्कार करून कौशल्याच्या महालामध्ये येतात. सीतेला सांगितलं, सीते 14 वर्षपर्यंत वनाला जातो. माझ्या कौशल्या मातेचं, माझ्या पित्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने संगोपन, त्यांची सेवा कर. सीता रडू लागलेली आहे. जिय बिन देह नदी बिन बारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. नाथ सकल सुख साथ तुम्हारे, सरद विमल विधु बदन निहारे. नाथ सकल सुख साथ तुम्हारे. जिय बिन देह नदी बिन बारी, तैसे अनाथ पुरुष बिन नारी. जिय बिन देह नदी बिन बारी. हे स्वामी, तुमच्याशिवाय ही सीता जिवंत राहू शकणार नाही. दासी म्हणून कुठेतरी कोपऱ्याला पडून राहील, पण स्वामी माझा त्याग करून मला सोडून जाऊ नका. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता. जेथे राघव येथे सीता, जेथे राघव तेथे सीता. आचार जब लक्ष्मण पाये, व्याकुल विलख बदन उठी धाये. कंप पुलक तन नयन सनीरा, गये चरण अति प्रेम अधीरा. लगबगीनं लखनजी आलेले आहेत. भैया राम, मैंने जो सुना है वो सही है क्या? सुना लखन, आप 14 वर्ष के लिए वनवास जा रहे हो. हा लक्ष्मणा 14 वर्षपर्यंत वनाला जातो. महाराजांची काळजी घे, आपल्या पित्याची काळजी घे, कौशल्या माईची काळजी घे.
लक्ष्मणजी रडू लागले, प्रभू मला सोडून तुम्ही जाऊ शकत नाही, तुम्ही जर गेला तर हा लक्ष्मण जिवंत राहणार नाही. लक्ष्मणानं सांगितलं, भैया राम, तुम्हाला वनवासाला पाठवणारी कैकेयी कोण आहे? महाराज दशरथाच्या विरोधामध्ये देखील मी बंड पुकारील, आंदोलन करील, मोर्चे काढील. प्रभू रामचंद्राने सांगितलं, लक्ष्मणा, या जगामध्ये माझा वैरी जर कोण असेल तर तू पहिला तू आहेस. रडू लागले लक्ष्मणजी, भैया राम, मी तुमचा वैरी कसा? त्यावेळेला प्रभू रामचंद्राने सांगितलं, माझ्या पित्याबद्दल अपशब्द बोलणारा जो कोणी असेल तो माझा पहिला वैरी आहेस. अरे आंदोलन कोणाच्या विरोधामध्ये करतोयस? विद्रोह कोणाच्या विरोधात करतोय? पित्याच्या विरोधामध्ये, मातेच्या विरोधामध्ये. लक्ष्मणानं पाय धरले, प्रभू चुकलं माझं, पण मला सोडून जाऊ नका, माझा जन्मच तुमच्या सेवे करताय. जा, आईला विचारून ये, माता सुमित्रेला विचारून ये. धावत पळत गेले लक्ष्मणजी. तोपर्यंत समाचार सुमित्रेपर्यंत पोहोचलेला आहे. आईला वंदन केलं, आई जातो श्रीरामाच्या सेवेकरता 14 वर्षेपर्यंत. सुमित्रेने सांगितलं, लक्ष्मणा, तुझा जन्मच श्रीरामाच्या सेवेकरता आहे, जा बाळा, आशीर्वाद आहेत माझे. पण लक्ष्मणा ध्यानात ठेव, आजपासून तुझा पिता हा श्रीराम आहे आणि आजपासून तुझी माता सीता आहे. स्वप्नामध्ये सुद्धा त्यांच्याविषयी विकल्प येऊ देऊ नको, संशय येऊ देऊ नको. आई, स्वप्नामध्ये संशय येऊ देऊ नको म्हणतेस ना, हा लक्ष्मण झोपणारच नाही, मग झोपलोच नाही, स्वप्न पडेलच कसं? आशीर्वाद दिलेला आहे लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र आणि सीता माता महाराज दशरथेला, कौशल्या मातेला, सुमित्रा मातेला, कैकेयी मातेला नमस्कार करून निघालेले आहे. सगळी अयोध्या नगरी प्रभू रामाच्या मागे मागे निघालेली आहे आणि निघालेले आहेत. प्रभू रामचंद्रजी राजवस्त्र काढून ठेवलेले आहेत आणि वल्कल धारण केलेले. लक्ष्मणजी, सीता माता सर्वांना नमस्कार करून 14 वर्षाकरता वनाला निघालेले आहेत. राजवस्त्राचा त्याग करून वल्कल धारण केलेलं आहे. कैकेयीनं दोघांना वल्कल दिलेत, रामाला आणि लक्ष्मणाला. कैकेयी ज्या वेळेला सीतेला वल्कल देऊ लागली, कुलगुरू वैशिष्ट्य बोलू लागले, खबरदार कैकेयी, सीते को वल्कल दिए अयोध्या नगरी भस्म कर डालूंगा. घाबरलेले आहेत कैकेयी, सीतेला वल्कल दिले नाहीयेत. सीता प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. अनुमति मांगे मात से किन्ह दंड प्रणाम, अनुमति मांगे मात से किन्ह दंड प्रणाम. माता शीश पा करके राम चले वनवास, ओ राजा रंक बने, ओ देखो राजा रंक बने. ओ चलत राम लखी अवध अनाथा, वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आज. बनके हेतु मिलन चले माता के दरवाज, राजा रंक बने. प्रभू रामचंद्राच्या कथेतून आपल्याला शिकायचं आहे, सगळे दिवस सारखे नसतात. ज्या पावलानं प्रभू रामचंद्राला राजगादीच्या दिशेनं जायचंय, त्याच पावलानं प्रभू रामचंद्राला वनाच्या दिशेनं निघावं लागलं. मनसा चिंतितम अन्यत दैवम अन्यत्र चिंतयेत. आपण मनानं संकल्प विकल्प करतो, पण नियतीनं वेगळंच ठरून ठेवलेलं असतं. प्रभू रामचंद्र सांगतात, मी विश्वाचा नियंता आत्मा राम आहे, पण मानवी विग्रह धारण केलेला आहे. आपल्या मनासारखं काही घडत नाही, कर्माप्रमाणे सगळं घडत असतं. आणि म्हणून
जशी जशी वेळ पडेल त्या त्या पद्धतीनं मानवी जीवनामध्ये आपण त्या कर्माचं आचरण करावं. आपल्या पित्याची आज्ञा शिरवंद्य म्हणून प्रभू रामचंद्र वनाला निघाले. अयोध्यावासियांनी सांगितले, हे कैकेयी, सगळी अयोध्या तुला लकलाभ, आम्ही चाललो आमच्या रामाच्या बरोबर. जिथे आमचा राम आहे तिथे आम्हाला अयोध्या आहे, जिथं आमचा राम नाही तिथे आम्हाला अयोध्या नाही. अयोध्यावासी प्रभू रामचंद्राच्या मागे 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 तमसा नदीच्या तीरापर्यंत आलेले आहेत. थकले भागले लोक दिवसभर उपवासी आहेत. रात्र झाली आहे. तमसा नदीच्या वाळवंटी प्रदेशामध्ये मुक्काम झालेला आहे. घरादाराचा त्याग केलेले लोक त्या वाळवंटामध्ये झोपी गेलेले आहेत. मध्यरात्र झाली. प्रभू रामचंद्रानं सुमंतजीला उठवलं. सुमंतजी, आपल्याला रात्री निघावं लागेल. घोड्यांच्या टांग्याच्या चाकांचा माग राहणार नाही या पद्धतीने रथ या ठिकाणून काढा. सकाळ झाल्यानंतर, सूर्योदय झाल्यानंतर हे लोक आपल्याला जाऊ देणार नाही आहेत. प्रभू रामचंद्र मध्यरात्री निघून गेलेला आहे, कोणताही माग मागे न ठेवता. अयोध्यावासियांनी सगळं सोडलं. घर दार सुख वैभव सुख शांती सगळ्याचा त्याग केला. पण एक गोष्ट सोडली नाही, ती गोष्ट म्हणजे झोप. या परमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर झोप जर घेत राहिला तर देव मात्र दूर होत असतो. पळून या गेली झोप, होते पाप आडते. झोप लागली की देव गेला म्हणून समजा. जो जागत है वही पावत है, जो सोवत है वही खोवत है. पछताएगा पछताएगा, तेरा बिता समय नहीं आवेगा. अयोध्यावासियांनी सगळं सोडलं पण झोप नाही सोडली. पहाटे उठून पाहतात तर प्रभू रामचंद्र नाही आहेत, लक्ष्मणजी नाही, सीता नाही आहे, सुमंतजी नाही आहे, रथ नाही आहे. आमचा राम आम्हाला सोडून गेला, आमचा राम आम्हाला सोडून गेला. अयोध्यावासियांच्या चूक लक्षामध्ये आली. आपण झोपलो, प्रभू रामचंद्र आपला त्याग करून निघून गेला. प्रभू रामचंद्र शृंगेरपुरामध्ये येत आहेत. निषाद राजानं स्वागत केलं. प्रभू चला माझ्या राज्यामध्ये. प्रभूनं सांगितलं नाही, माझ्या पित्यानं मला वनवास सांगितला आहे, मी कोणत्याही राज्यामध्ये शहरामध्ये येणार नाही आहे. रात्रीचा मुक्काम एका वडाच्या झाडाखाली केलेला आहे. सकाळी स्नान झाल्यानंतर वल्कल धारण केलेलेच आहेत. केसांना वडाचा चीक लावलेला आहे, जटाबहार बांधलेला आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी निघालेले आहेत. गंगा नदीच्या तीरावरती आलेले आहेत. बोलो गंगा मैया की जय. त्या गंगेवरती पलीकडे जाण्याकरता एकही नाव शिल्लक नाहीये. फक्त एका कोपऱ्यामध्ये एका नावाड्याचे नाव उभी आहे. त्या नावेमध्ये एक नावाडी आतमध्ये बसलेला आहे, अत्यंत मस्तीमध्ये. प्रभू रामचंद्र त्या नावाड्याकडे नावेची मागणी करतायत. नावाडी उठून नमस्कार करत नाही, प्रभूचं स्वागत करत नाही. मांगी नावन केवट आना, कही तुम्हार मर्म मैं जाना. नावाडी उठून नमस्कार करत नाही, प्रभूचं स्वागत करत नाही. प्रभू रामचंद्र सांगतात, हे नावाड्या, आम्हाला पलीकडच्या तीरावर जायचंय, पलीकडे घेऊन जा आम्हाला. त्यावेळेला नावाड्यानं बसल्या बसल्या सांगितलं, प्रभू तुमच्या पायाचा प्रताप मला माहित आहे, मी तुम्हाला पलीकडे घेऊन जाऊ शकत नाही. लक्ष्मणजी रागावले, हे नावाड्या, अरे साक्षात परब्रह्म परमात्मा श्रीराम तुझ्याकडे नावेची मागणी करतायत. भगवान शिवजी देखील ज्यांना वंदन करतायत ते प्रभू तुझ्या दारामध्ये उभे आहेत, तू मात्र नमस्कार करत नाही. नावाड्याने सांगितलं, लक्ष्मणजी, भगवान शिवजी नमस्कार करत असतील पण मी भगवान शिवजीपेक्षा सुद्धा मोठा आहे. लक्ष्मणजी सांगतात, शिवजीपेक्षा मोठा? म्हटले हो. कसा तू शिवजीपेक्षा मोठा? नावाड्याने नावेमध्ये बसल्या बसल्या सांगितलं, लक्ष्मणजी, भगवान शिवजी नमस्कार करत असतील, त्यांच्या जटेतून गंगा वाहते, तीच गंगा दररोज माझ्या पायाखालून वाहतीये, म्हणून भगवान शिवजीपेक्षा मी मोठा आहे.
प्रभू रामचंद्र या व्यंगावरती हसायला लागले. अत्यंत विनोद तो नावाडी त्या ठिकाणी करू लागलेला आहे. प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू पलीकडे जायचंय ना तुम्हाला? म्हटले हो, पण तुमचं मर्म मला माहीत आहे. भक्ताचं वर्म देवाला माहीत असतं, देवाचं वर्म भक्ताला माहीत असतं. सासूचं वर्म सुनेला माहीत असतं, सुनेचं वर्म सासूला माहीत असतं. शिष्याचं वर्म गुरुला माहीत असतं, गुरुचं वर्म कदाचित शिष्याला माहीत असतं. कदाचित तस्याहं न प्रणश्यामी. वर्म ज्याला माहीत आहे त्याच्या पुढे शहाणपणा करत जाऊ नये. प्रभू रामचंद्राला नावाड्याने सांगितलं, प्रभु तुम्हारा मर्म हमें मालूम है. काय झालं नावाड्या? प्रभू विश्वामित्रजी बरोबर तुम्ही जनकपुरीला जात असताना एक आश्रम लागला होता. म्हटले हो. तिथे एक शिळा पडलेली होती. म्हटले हो. त्या शिळेवरती तुमची चरणधुळी पडली. म्हटले हो. त्या शिळेमधून त्या दगडामधून एक बाई प्रगट झाली. म्हटले हो. म्हटले भीती मला तिथेच आहे. प्रभू त्यावेळेला तुमची चरणधुली त्या शिलेवरती पडली, त्या शिळेमधून त्या दगडामधून बाई प्रगट झाली. प्रभू तीच चरणधूल जर माझ्या लाकडाच्या नावेला लागली आणि या लाकडामधून जर बाई प्रगट झाली तर घरची एक बाई आणि ही एक बाई, मग दोन दोन बायकां फजिती ऐका. मला फजिती करून घ्यायची नाहीये. चुवत शिला भई नारी सुहाई, काठन ते काठन कठिनाई. चुवत शिला भई नारी सुहाई, पाहन ते काठन कठिनाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. प्रभू हसायला लागला. सांगितलं, नावाड्या तुझी गोष्ट खरी आहे, पण मला पलीकडे जायचंय, काय करू? नावाड्याने सांगितलं, प्रभू एक उपाय आहे. तुमचं चरण प्रक्षालन करण्याची परवानगी देत असाल, तुमचे सगळे पाय चांगले धुवून काढतो आणि मग तुम्हाला नावेमध्ये बसवतो. परवानगी असेल तर ठीक आहे, नाही तर मी आपला नावेमध्ये बसलोय, तुम्हाला काय करायचं ते करा. मस्तीमध्ये आहे नावाडी. भक्तीची मस्ती देवाला देखील समोर उभी करत असते. मुझे मेरी मस्ती मेरी मस्ती कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. न सुख है न दुख है, न है शोक कुछ भी. न सुख है न दुख है, न है शोक कुछ भी. मस्ती है मस्ती सिवा कुछ नहीं है. मस्ती है मस्ती सिवा कुछ नहीं है. मुझे मेरी मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई हो, कहाँ लेके आई, कहाँ लेके आई. ही तबल्याची मस्ती आहे महाराज. नांदेड़ से लेके आई. नांदेडची मस्ती. मुझे मेरी मस्ती नांदेड़ से अमरनेर लेके आई. कहाँ लेके आई, कहाँ लेके आई. भक्तीची मस्ती अलौकिक असते महाराज. ती भक्तांच्या ठिकाणी जाणवते. ना सुख है न दुख है, ना है शोक कुछ भी. सुखाने सुखी होत नाही तर दुःखाने दुःखी होत नाही. न सुख है न दुख है, न है शोक कुछ भी. मग काय? मस्ती है मस्ती सिवा कुछ नहीं.
मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई हो, कहाँ लेके आई, हाँ कहाँ लेके आई। ज्याची खरी सेवा त्याच्या भयकया जीवा, करीता स्वामी सवेवाद, अधिका अधिका आनंद, आनंद अधिका अधिक। अशी कथा म्हटल्यावर तर ते 15 दिवस संपायची नाही. ज्याची खरी सेवा त्याच्या भयकया जीवा. अरे ज्याचं खरं आहे ना तो देवाला सुद्धा घाबरत नाही, बाकीचं काय घेऊन बसला. जय हो. तो म्हणतो कर नाही तर डर कशाची आहे. जय श्रीराम. खरं बोलणाऱ्याच्या चेहऱ्यावरती औदासीन्य नसतं, प्रसन्नता असते. खोटं बोलणाऱ्याचा चेहरा असा बघताय शेजाना. संत पार उतरून जातात माणसं उतरून. खोटं बोलणाऱ्या माणसाचा चित्त विक्षिप्त असतं. हा नावडी अत्यंत प्रसन्न आहे. देवाला समोर उभं केलंय त्यानं. देवा रामा, पलीकडे जायचं असतील तर एकच उपाय, दुसरी नाव इथे नाही आहे, माझ्याच नावेने जावं लागेल. पण उपाय हाच आहे, चरण प्रक्षालन करतो. परवानगी देत असेल तर ठीक आहे, नाही तर तुमचं तुम्ही कसं जा. प्रभूनं परवानगी दिली. चरण प्रक्षालन करण्याची आनंद झाला आणि आपल्या झोपडीच्या दिशेनं पळायला लागला. लक्ष्मणजी सांगतात, हे नावाड्या, अरे प्रभूनं चरण प्रक्षालन करण्याची परवानगी दिली, तू घराकडे कशा करता चालला. त्याने सांगितलं, लक्ष्मण जी भगवंत और हमारे दोनों का मामला है, आपने बीच में नहीं बोलना है, मध्ये बोलायचं नाही. आता लक्ष्मणजीला सांगितलं नावाड्यानं, लक्ष्मणजी माझे कपडे फाटलेले आहेत पण माझे संस्कार फाटलेले नाही आहेत. सत्कर्म करायचा असेल तर दोघा नवरा बायकोनं करायचं असतंय. माझ्या बायकोला घेऊन येतोय, प्रभूची सेवा करण्याकरता तुम्ही एकटे चालात, उर्मिलेला घरी ठेवलंय, तसं मी करणार नाही. माझ्या पत्नीला घेऊन येतो, सत्कर्म करायचंय. देव माझ्या दारात आला, मी हा लाभ कसा सोडू, पळतच गेलाय. पत्नीला सांगितलं, अगं प्रत्यक्ष परमात्मा आपल्या दारामध्ये आलेला आहे, आपली नाव त्यांना हवी आहे, पलीकडे घेऊन जायचंय. चरण प्रक्षालन करण्याची आज्ञा प्राप्त झाली. चल. रडू लागली नावाड्याची पत्नी. काय झालं. तिने सांगितलं, प्रभूचे चरण प्रक्षालन करण्याकरता आपल्याकडे सोन्याचं पात्र नाही आहे, तांब्याचं पात्र नाही आहे. नावाड्याने सांगितलं, काळजी करू नको, देवाला सोनं नाणं काही लागत नाही, त्याला भाव लागतोय. आपली लाकडाची काठवत घे आणि त्या काठवतीमध्ये प्रभूच्या चरणांचं प्रक्षालन करूया. नावाडी आणि त्याची पत्नी दोघं जण आलेले आहेत. प्रभूचे चरण प्रक्षालन करू लागले. किती आनंद झालेला त्या नावाड्याला. धोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवन सवर जाएंगे। धोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवन सवर जाएंगे। प्रभू रामचंद्राचे चरण तो नावाडी प्रक्षालन करणार आहे, पण आपल्याला मात्र जोरामध्ये टाळी वाजवायची. आता हात वरती करा. दोलू चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवन सवर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी प्रभु। ताली वाजवा. चरणों की महिमा, ताली वाजवा. श्री राधे. ओ बात के वट की सुन मुस्कुराने लगे,
राम चरणों को आगे बढ़, राम चरणों को आगे बढ़ाने लगे। बात केवट की, बात केवट की, बात केवट की सुन मुस्कुराने लगे। राम चरणों को आगे बढ़ाने लगे। चरण धोकर, चरण धोकर, चरण धोकर कुटुंब को पिलाने लगे। धन्य है भाग भगवान सवर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी ताली बाजवा प्रभु। ताली ताली। जय हो, जय श्री राम। जय हो, जय जय श्री राम। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाए। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। अपनी नैया में केवट बिठा लो हमें, पार गंगा से हम भी उतर जाएंगे। बोला केवट, बोला केवट, बोला केवट मुझे बात मंजूर है। पहले हमसे इकरार कर जाएंगे। मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु, नाव लकड़ी की मेरी पुरानी हरि प्रभु। जय हो। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की, तुमने लाखों की, तुमने लाखों की, तुमने लाखों की, तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु, सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। मिलित होकर, श्री राधे होकर, मिलित होकर यो पूरन विनती कर। राम का नाम ले लेकर तर जाएंगे। राम का नाम ले लेकर तर जाएंगे। राम का नाम कृष्णा हरे कृष्णा, कृष्णा हरे 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 रामा, हरे रामा, राम राम हरे हरे। श्री राम जय राम जय राम, श्री राम श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। हरे राम 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 हरे हरे, हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे। प्रभु रामचंद्र चंद्र भगवान की जय। अति आनंद उमग अनुरागा, चरण सरोज पखारन लागा, चरण सरोज पखारन लागा।
अति आनंद उमगी अनुरागा. अत्यंत आनंदामध्ये दोघं पती पत्नी चरण प्रक्षालन करू लागलेले आहेत. प्रभू तुम्ही अनेकांची नैया पार केलेली आहे, माझी देखील नैया पार करा. काठवतीमध्ये प्रभूचे 2 पाय ठेवलेले आहेत. तो नावाडी एक पाय प्रभूचा असा वरती धरलेला आहे. नावाडीची पत्नी पायावरती पाणी टाकते, नावाडी चरणाचं प्रक्षालन करतोय. काय भाग्य आहे प्रभू. चरण प्रक्षालन करणाऱ्या त्या नावाड्याचं स्वर्गामधून देव देवता त्या नावाड्याला धन्यता देतात. धन्य हो केवट, धन्य हो केवट. प्रभूचा असा एक पाय वरती धरलेला आहे, एक पाय त्या काठवतीमध्ये आहे. प्रभू रामचंद्र सांगतात, हे नावाड्या असा एक पाय तू वर केला, मी पडेल ना. नावाड्याने सांगितलं, प्रभू पडण्याची भीती वाटते का? मग एक काम करा ना, दोन्ही हातानं माझं डोकं धरा ना, तुम्ही पडण्याची भीती राहणार नाही. नावाडी किती चलाक आहे. देवाचा नेत्र कटाक्ष कोणाला मिळत नाही, हस्तकृपा कोणाची होत नाही. पण नावाड्याने लिलेनं प्रभूचे दोन्ही हात आपल्या डोक्यावरती घेतलेला आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. पडू नये या भीतीनं प्रभूनं दोन्ही हात नावाड्याच्या डोक्यावरती ठेवले. नावाडी धन्य धन्य झालेला आहे. चरणाचं प्रक्षालन केल्यानंतर नावेमध्ये अगोदर सीता मातेला बसवलेले आहेत. प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी, निषादपती, सुमंतजी आणि नावाड्यानं नाव सोडलेले आहे. पलीकडच्या तीरावर जाणार आहे. पलीकडचं तीर जवळ आलेलं आहे. नावाड्यानं नाव फिरवली आणि पुन्हा अलीकडच्या तीरावर निघालेला आहे. लक्ष्मणजीला असं वाटलं काहीतरी विसरलं असेल म्हणून पुन्हा आला. पुन्हा अलीकडच्या तीरावर, पुन्हा पलीकडच्या तीरावर, पुन्हा अलीकडच्या तीरावर. लक्ष्मणजी सांगतात, हे नावाडे, आम्ही काय फिरण्याकरता आलो नाही. नावाड्याने सांगितलं, लक्ष्मणजी आपने बीच में बोलना नहीं, प्रभु और हमारी बात चल रही, आपने कुछ बोलना नहीं है. प्रभू रामचंद्र सांगतायत, हे नावाड्या, अरे पुन्हा पुन्हा कशाला फिरवतो, आम्हाला उतरून दे. त्यावेळेला नावाड्याने उत्तर दिलं, प्रभू सामान्य असणारी ही गंगा नदी आहे. या नदीच्या अलीकडे पलीकडे आम्ही तुम्हाला नेलं आणलं. तुम्ही व्याकुळ झालात, परेशान झाला प्रभू. आम्ही जीव 84 लक्ष योनीपर्यंत या जन्म जन्मांतरामध्ये फिरत आहोत. आम्हाला तारण्याची जबाबदारी तुमची आहे. प्रभू रामचंद्राला पलीकडच्या तीरावर उतरून दिलेला आहे. पलीकडच्या तीरावर उतरल्यानंतर नावाडी रडू लागला. प्रभू रामचंद्र अत्यंत संकोचित आहेत. वल्कल धारण केलेले आहे, वनवासी राम आहे. नावाड्याला देण्याकरता आपल्याकडे काही नाही आहे. केवट उतरी दंडवत किन्हा, प्रभू सकोचे कछु नाही दीन्हा. या नावाड्याला देण्याकरता माझ्याकडे काही नाही. आपल्या पतिदेवाच्या मनातला भाव सीतामातेनं ओळखला. प्रत्येक पत्नीला आपल्या पतिदेवाच्या मनातला भाव ओळखता आला पाहिजे. तिला धर्मपत्नी म्हणतात. जी धर्माकडे प्रवृत्त करते तिला धर्मपत्नी म्हणतात. जी अधर्माकडे प्रवृत्त करते तिला अधर्मपत्नी म्हणावं, पापपत्नी म्हणावं. सीतेनं आपल्या हातातली अंगठी काढली, राम नामाची मुद्रिका प्रभूच्या हातामध्ये दिली. प्रभूला सांगितलं, प्रभू इशारा केला. प्रभूनं ती मुद्रिका घेतलेली आहेत. नावाड्याला सांगितलं, नावाड्या उतराई घे. नावाड्याच्या डोळ्यातून टप टप अश्रुधारा वाहू लागल्या. प्रभू सेवेची संधी मिळाली, मी तुमच्याकडून काही घेणार नाही. आणि प्रभू खरं सांगू, आपण दोघं एका जातीचे आहोत. लक्ष्मणजी खवळले, हे नावाड्या तोंड सांभाळून बोल. तू या नदीवरचा नावाडी आहे सामान्य, आम्ही राजपुत्र राजघराण्यातील आहोत. प्रभूजी आणि तुझी जात एक कशी? नावाड्याने सांगितलं, लक्ष्मणजी आपने बीच में नहीं बोलना है. पुन्हा पुन्हा लक्ष्मणजीला गप करतोय नावाडी. लक्ष्मणजी म्हणतो, आता अवघड झालं बाबा. भक्ताची ताकद काय असते लक्ष्मणजीला जाणवले. प्रभू रामचंद्र सांगतात, हे नावाड्या तुझा माझा धंदा एक कसा? त्यावेळेला नावाड्याने गोन उत्तर दिलं, प्रभू मी या सामान्य नदीमधून
जीवाला अलीकडच्या तेरावर पलीकडच्या तेरावर घेऊन जातो. तुम्ही या 84 लक्ष योनीतून अर्थात या भवसागरातून या जीवाला पलीकडे घेऊन जातात. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. प्रभू तारू भला पांडुरंग पाव भिजोनी दि अंग. तुम्ही या संसार सागराचे नावाडी आहात. नावाड्याने सांगितलं, प्रभू मी तुमच्याकडून काही घेणार नाही. एक नियम आहे व्यवहाराचा. न्हाव्याने जरा न्हाव्याची दाढी केली तर काही घ्यायचं नसतं. धोब्याने जर धोब्याचे कपडे धुतले तर काही घ्यायचं नसतं. शेतकऱ्याने शेतकऱ्याचं शेत नांगरून दिलं, डिझेलशिवाय काही घ्यायचं नसतं. कीर्तनकाराने कीर्तनकाराच्या घरी कीर्तन केलं, नारळ सुद्धा घ्यायचं नसतं. कारण धंदा एक आहे, बिझनेस एक आहे. नाई से न नाईलेत, धोबी से न धोबिलेत, देखे मजूरिया ये जाति को न बिगाड़िए. नाई से न नाईलेत, धोबी से न धोबिलेत, देखे मजूरिया ये जाति को न बिगाड़िए. नावाड्याने सांगितलं, प्रभू जब मैं आऊंगा तोरे घाट तो पार मोहे उतारियो. राम चरण सुखदाई, राम चरण सुखदाई. भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. ओ राम चरण, राम चरण, ओ राम चरण. टाळी वाजवा. राम चरण, राम चरण, राम चरण, राम चरण, ओ राम चरण, राम राम चरण, राम राम चरण सुखदाई. हे राम 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 चरण, राम चरण, राम 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 चरण सुखदाई. राम चरण सुखदाई. राम राम जय जय राम. ओ नाई से ना नाईलेत, धोबी से न धोबिलेत, देखे मजूरिया ये जाति को न बिगाड़िए. प्रभु आए मोरे घाट तो पार मैंने उतार दिनों. जब मैं आऊंगा तो ये घाट तो पार मोहे उतारियो, उतारियो मोहे उतारियो. राम चरण जय मन राम चरण सुखदाई, भज मन राम चरण सुखदाई. बोलो प्रभु रामचंद्र भगवान
नावाड्याने प्रभूच्या चरणावरती नमस्कार केला. प्रभू नावाड्याला सांगतात, नावाड्या ज्या वेळेला अयोध्येला परत जाईल त्यावेळेला तुझं दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही. वचन दिलं. प्रभूने सांगितलं जातो मी आता. नावाड्या तो आपल्या घरी जा. टप टप अश्रुधारा वाहू लागल्या. नावाड्याने सांगितलं, प्रभू जाऊ कहाँ त्यजे चरण तिहारे, जाऊ कहाँ त्यजे चरण तिहारे. प्रभू एवढ्या कमी वेळेमध्ये सहवासाचा आनंद दिला. आता हे चरण सोडून जाऊ कुठे, चरण सोडून जाऊ कुठे. प्रभूला सांगितलं नावाड्यानं, फिरते बार मोहि जो देवा, सो प्रसाद मै सिर धरी लेवा. जाताना जो प्रसाद तुम्ही मला द्याल तो मी प्रसाद घेईल. नावाड्याने पुन्हा भेटण्याचं दर्शन देण्याचं वचन घेतलं. नावाडी रात्रंदिवस त्या नावाईची पूजा करतोय. ज्या साधनानं प्रभूचं दर्शन झालं ते साधन नावाडी सोडत नाही. जाळू नये नाव पावलेनी पार, मागील आधार बहुतांचा. रात्रंदिवस नावाडी त्या नावेची पूजा करतोय आणि भजन करतो. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम. नित्याची आमची गाठभेट असतीच आहे, पण कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष भगवंताने अर्थात भगवानजी महाराजांनी आपल्याला भेट दिली, दर्शन दिलं. आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. खरं म्हणजे हा परिसर वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज काळी गुरुजीनंतर आदरणीय भगवानजी महाराजांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं या पंचक्रोशीमध्ये या परिसरामध्ये भक्तीचा मळा फुलवलेला आहे. गावागावामध्ये घराघरामध्ये भक्तीचे हे संस्कार तरुणांच्या पर्यंत आपल्या सर्वांच्याकडून भजनाची सेवा, कीर्तनाची सेवा, पारायणाची सेवा, यात्रेची सेवा, अन्नदानाची सेवा. आत्ताच नेवासा क्षेत्रामध्ये भव्य दिव्य सोहळा पार पडला. तुकोबरायांची चरित्रकथा, त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ गमन सोहळा पार पडला. तुमच्या परिसरातील जवळजवळ 15 गावांनी पुरणपोळीचा नैवेद्य माझ्या ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, गुरुवर्य बन्सी बाबांना पोहोच केला. म्हणून तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. गावरान तुपासहित आपण सर्वांनी तो सोहळा संपन्न केला. गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले यांच्या 12व्या पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्याच्या वेळेलाही जवळजवळ 15-17 गावांनी त्याही